आता आमचे बंधू सर्व काय बोलून गेलेच आहेत. आता काय करावं हा प्रश्न मला पडला. तरी पण बोलण्यासारखं भरपूर आहे. आज ही दोन रत्न आहेत आमचे कामगार बंधू मित्र. आज खरोखर मला सांगावं असं वाटते आमच्यासारखे कामगार भाग्यवान आहेत, कारण असे कामगार बंधू असे मित्र आम्हाला काम करण्यासाठी सोबत इथे मिळाले. आणि 30 वर्ष जवळजवळ 32 वर्ष त्यांची सर्व्हिस झाली. हसत खेळत आम्ही काम केलं. पण बोलायचं झालं तर ह्या आमच्या कामगार बंधूंमध्ये एवढी कलागुण दडलेले आहेत ते सर्वसाधारणपणे लक्षात येत नाही. कासारांच्या बाबतीत बोलले ते खरोखर अष्टपैलू खेळाडू आहे. आमच्या डिपार्टमेंटची जी क्रिकेटची टीम होती त्याचं वक्तृत्व त्यांनी बरेच वर्ष त्यांनी आपली कॅप्टनशिप सांभाळलेली आहे आणि त्यांनी बरेच पारितोषिक या डिपार्टमेंटला मिळवून दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार त्यांना शिक्षण देऊन आज ते उच्च शिक्षणासाठी कॅनडाला पाठवलेले आहे. असे आमच्या चतुर्थ श्रेणीचे कामगार असूनही त्यांची ध्येय त्यांचे स्वप्न फार उच्च असतात हे आज त्यांनी दाखवून दिलं. त्यांना पुढील जीवनासाठी कासाऱ्यांना मी धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. चांगला सुख समृद्धी चांगलं आरोग्य लाभू दे ही सर्व कामगारांच्या तर्फे मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. तसेच आमचे मोरे साहेब, मोरे साहेबांबरोबर बोलायचं तर मला खरोखर शब्दच नाही आहे, पूर्णही नाही आहे. कारण तो दिसायला जेवढे महान आहे तेवढं त्याची कीर्तीही महान आहे. कारण त्यांनी स्वतः त्याग केला आहे. स्वतः त्याग करून आपला जो लक्ष आहे तो पूर्ण लक्ष त्यांनी आपल्या नोकरीजवळ आणि आपल्या कुटुंबाजवळ वळवला. त्यांनी आपल्या कुटुंबात मुलांना चांगले संस्कार चांगलं शिक्षण देऊन दोन्ही मुलांना त्यांनी वकिली केलं. त्यांचा मुलगा आज TV सिरियलमध्ये मालिकांमध्ये काम करतो. बरेच नाटक आहेत, काही पिक्चरांमध्ये त्यांनी काम केलं आहे. आणि त्यांच्या कन्येबद्दल पण नुसतं कन्यानं बोलून चालणार नाही तर सुकन्या बोलावं लागेल. कारण तिचं असं वक्तृत्व आहे, तिची अशी एक कला आहे, ती आज वकील आहे. आणि मी जाऊन त्यांच्या केसेस बघितलं आहे कोर्टात जाऊन. त्यांचं बोलणं अन्यायाविरुद्ध जगणं हे मी स्वतः पाहिलं आहे. खरोखर त्यांच्यासाठी एकदा चारावर दिली. आणि मोरे साहेबांनी हा आपल्या कुटुंबाचा चौकोन पूर्ण केला आहे. त्यांच्या कामाबद्दल तर बोलूच शकत नाही, कारण त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे, कुठचंही काम असू दे, हार्ड जॉब असू दे, साईडवरचं काम असू दे, काही असू दे, फक्त अधिकारी वर्गाने सांगावं आणि मोरेने हा बोलावं. काम पूर्ण केल्याशिवाय मोरे कधी हटले नाही. मग त्यांनी कधीच वेळ बघितली नाही. अशा या मोरे साहेबांबद्दल खरोखर मी एक बोलेन की त्यांच्यामध्ये जी वृत्ती आहे त्यांची, एक कविता आहे बघा, देणाऱ्याने देत झाले, घेणाऱ्याने घेत झाले, घेता घेता देणाऱ्याचे हातच घाले. तसं हे दाखलं मी कामगारांना सांगेन मोरे साहेबांचे हात घालून जा. कारण का माहिती आहे, त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्याजवळ जी वृत्ती आहे देण्याची ते खरोखर दानशूर आहे. कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठेही असू दे, गोरगरीब असू दे, काही असू दे, त्यांचा हात नेहमी दानाकरता पुढे आलेला असतो. तर त्यांच्याजवळ ही वृत्ती प्रत्येकाने घ्यावी. त्यांचं काम करण्याची पद्धत आज त्यांनी आम्हाला बरंच शिकवलं, आम्हाला घडवलं. अशा या महान माझ्या मित्राला खरोखर मी सलाम करतो. आणि पुढील जीवनासाठी, पुढे लावण्यासाठी, आयुष्यासाठी चांगलं यश त्यांना लाभू दे आणि सुख शांती चांगलं आरोग्य मिळू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एवढं बोलून मी इथे सांगतो. या ठिकाणी अजून कोणाला काही बोलायचं आहे आपल्या कर्मचाऱ्यांमधून, आपल्या कामगारांमधून कोणाला बोलायचं आहे का? बर, मी आज या ठिकाणी खरंच मी आज हेड क्लार्क येऊ मॅडम यांना मी खास बोलवलं का. मॅडम येतात, येऊ मॅडम पण हेड क्लार्क पण येतात, पण इकडे बसले जातात. ते आता यांना इकडे बसवलं, इकडे बसलं. कारण काय, आपल्या आस्थापना डिपार्टमेंटचं हे सगळं नेतृत्व हे करणार आहे. आणि आज खरंच त्यांनी मला त्याचं आता ह्या मॅडम येऊ मॅडम हेडर मॅडम आल्यापासून आपल्या कामगारांचं कामं खूप म्हणजे मार्गी लागायला लागलेले आहेत. तर मी त्यांना
मी आपल्या कर्मचाऱ्यांचे पुढील जे कामगार जे आहेत आपण मी विनंती करेन की आपल्याला आमच्या कामगारांचे जे काही फायदे वगैरे जे असेल त्या पूर्ण कराव्या अशी मी तुम्हाला एक विनंती करतो, बाकी काय नाही. मी या ठिकाणी आपले वळंजू बोलणार आहेत त्यांना विनंती करतो. आजच्या या सेवाकृती समारंभाचे सत्कारमूर्ती सुनील मोरे आणि रवींद्र कासारे यांना आधी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तसेच अधिक असलेले अधिकारी वर्ग, उपस्थित असलेले तसेच माझे कामगार बंधू, त्या दोघांनी जे मी जास्त बोलणार आहे, बऱ्याच जणांनी बोललं, मी फक्त एका वाक्यात त्यांना एक शुभेच्छा म्हणून सांगतो की एक रवींद्र कासारे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे एका वाक्यात शांत, मन मिळावं आणि खूप स्वाभाविक असं व्यक्तिमत्व असलेलं. आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे आपले सुनील मोरे, हास्यविनोदाचा मित्र खळखळाट झाला, त्याच्या पलीकडे यांना उपमा देण्यात माझ्याकडे शब्दच नाही. शेवटी काय, मी त्यांच्यामध्ये एक कविता सादर करतो आहे. मी हल्ली पुस्तकं नाही, माणसंच वाचतो. पुस्तकं महाग झाली, माणसं सोडतो. शिवाय सगळीकडे उपलब्ध असतात माणसं, बरीचशी चटकन वाचून होतात. कधी कधी मात्र खूप वेळ लागतो समजायला. शेवटी वाचायला माणूसच मिळत नाही. तरी शब्द वाचतो मी माणसं, पानापानातून वेचतो मी माणसं आपल्यात राहतो. एवढं बोलून या दोन व्यक्तिमत्वांना भरपूर मनापासून शुभेच्छा देतो. आत्ताच या ठिकाणी आपले गावडे चंद्राम गावडे यांची कन्या या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्यांचं देखील सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आणि आपल्या मुलीचा परिचय मला वाटतं आपले गावडे करून देतील. फार मोठं काही नाही, एक्सलंट डिझाईन इंजिनिअरिंग कॉलेज मुलुंड, गव्हर्नमेंट अप्रूव्ड यांचे डायरेक्टर आहे. आणि त्यांचे सहकारी रमाकांत शर्मा जे इथे उपस्थित झाले मोरे साहेबांच्या आणि कासाऱ्यांच्या सत्काराकरिता त्यांचे हार्दिक स्वागत. सर्वांनी टाळ्या वाजवत आहेत. या ठिकाणी मी कासारे त्यांची मुलगी आणली आहे का, आलेली मुलगी आणली आहे. मी कासाऱ्यांची मुलगी आहे, त्यांना विनंती केली थोडं आपण उभं राहायचं या ठिकाणी. आपण सगळ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना बघू दे. कासाऱ्यांची मुलगी जरा उभं राहायचं सगळ्यांना आणि टाळ्या वाजवतात. कासाऱ्यांची मुलगी, तुम्हाला काय बोलायचं आहे पप्पांबद्दल, बसू घ्या. त्यानंतर मी आपले मोरे साहेब यांची वकील मुलगी आहे कन्या, आम्हाला सुद्धा बघायचं आहे मॅडम कुठल्या आहेत त्या आमच्या ताई, त्यांना सुद्धा बघायचं. जरा तिकडे जरा हात हे करा आणि टाळ्या वाजवा सगळ्यांना. आपण जरा दोन शब्द आपल्या वडिलांबद्दल बोलावे असं मी आपल्याला विनंती करतो. नमस्ते. ॲडव्होकेट निकिता सुनील मोरे असं नाव लावताना खरंच अभिमान वाटतो. आणि त्याच्यामध्ये पप्पांचं नाव आहे. आणि ही जी डिग्री आहे ही सर्वच ती पप्पांसाठी आणि मम्मीसाठी आहे. पप्पांकडून घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे त्या बऱ्याच आहेत, पण दोन गोष्टी मी पप्पांकडून शिकलेली आहे. एक म्हणजे की आपला स्वभाव असा ठेवावा की सगळ्यांशी मन मिळावं राहावं, सगळ्यांशी कधी भांडण तर नाही, पण कोणीही कितीही बोललं तरी पण आपण नम्रपणे राहावं. हा स्वभाव मी पप्पांकडून शिकले. आणि दुसरं व्यवहार ज्ञान. काम आपलं आहे किंवा नाती आहे त्याच्यामध्ये व्यवहाराला कधीच आणू नये आणि व्यवहारात नेहमी चोख राहावं. कधी आपल्यावरती कुठली गोष्ट कर्ज राहू नये, पण समोरच्याला देताना मात्र निखळपणे द्यावं. त्या दोन गोष्टी आहेत की मी माझ्या पप्पांकडून शिकलेली आहे आणि त्याचा मला खूप गर्व वाटतो. आणि पप्पांनी किंवा मम्मीनी कधीही मला किंवा निकेतला एज्युकेशन देताना कधी कुठला अट नाही किंवा काही नाही, तुम्हाला जे शिकायचं ते शिका. कारण की त्यांच्या काही परिस्थितीमुळे त्यांना तेवढं शिकता नाही आलं, पण त्यांनी नेहमी आमच्याकडे हेच की तुम्ही जितकं हवं तितकं शिका, आम्ही तुम्हाला पैशाची कधीही कमतरता भासू देणार नाही. आणि त्यांनी कधीच भासू दिली नाही. कितीही परिस्थिती आमची आधी जी होती ती सगळ्यांनाच माझी त्यांच्या कामगार बंधूंना सगळ्या, पण तशा परिस्थितीत
सुद्धा पप्पांनी किंवा मम्मीने आम्हाला कधी कुठल्या गोष्टीत कमी पडू दिलं नाही. त्याच्यासाठी खरंच आम्ही खूप ग्रेट आहोत की सेम आमचे मम्मी पप्पा आहेत म्हणून त्याच्यासाठी. आणि राहिला इथला मित्रपरिवार, तर जो पप्पांचे कामातले सगळे फ्रेंड्स लोक आहेत की म्हणजे आम्ही नेहमी त्यांना बोलतो की तुम्ही रिटायर झाल्याच्या नंतर तुम्ही घरी कसे राहणार आहेत तेच आम्हाला कळत नाही आहे. कारण की कधी ते पप्पांनी सुट्टी घेतली बरं नाही आहे किंवा काही नाही, दिवसातून 4 ते 5 त्यांचे फ्रेंड्सचे फोन येणारच येणार. अरे आजचा नाही आला, ये थोडा वेळाने ये, काय नाही होत आपण करू ॲडजस्ट. म्हणजे इतका त्यांचा मित्रपरिवार जो आहे कामातला तो म्हणजे मी असं बघितला नव्हता कधी की एवढे सगळे फ्रेंड्स त्यांचे इतके चांगले आहेत. आणि कोण रिटायर्ड झालेले सुद्धा फ्रेंड्स इतके चांगले आहेत की ते अजून सुद्धा फोन करून विचारणा करत असतात जे खूप वर्ष रिटायर झालेले आहेत. त्यामुळे हा मित्रपरिवार जो आहे तो त्यांना एक मिळालेला त्यांच्यासाठी वरदान एक आहे असं मी म्हणेन. आणि रिटायर झाल्याच्या नंतर सुद्धा की हा परिवार त्याच्यासोबत असाच राहावा अशी माझी इच्छा आहे. त्यांनी सगळ्यांनी त्या पप्पांची साथ नेहमी ठेवावी, कारण की ते मित्र आहेत म्हणून ते आहेत आणि आम्ही तर फॅमिली आहोतच, पण त्यांचा मोलाचा सहभाग त्यांच्या आयुष्यामध्ये आहे. त्यामुळे 2 शब्द म्हणून हे करते की आज त्यांचं जो रिटायरमेंट आहे त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा की एवढे वर्ष त्यांनी त्यांच्या आयुष्यातले हे काम करून आमच्यासाठी परिवारासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे थँक्यू पप्पा. धन्यवाद ताई. त्यानंतर मी कदम साहेब तुम्ही बोला ना, मग मी जाधव साहेबांना शेवटी देतो. हां बोला कदम साहेब. मी कदम साहेबांना विनंती करू ना, तुम्ही बोला की नंतर बोलताय मला सांगतो, नंतर बोलताय तुम्ही. बरं मी जाधव साहेबांना विनंती करेन. कोण बोलायचं आहे तुम्हाला? बोलायचं ना? बरं बरं. आपले मोरेचे चिरंजीव हे बोलणार आहेत. नमस्कार, माझं नाव निकेत सुनील मोरे. आज जसं ताईने सांगितलं की ॲक्टर म्हणून थोडीफार ओळख होत होती, पण ॲडव्होकेट निकेत म्हणून जर ओळख होते तर ती मी एक नाव ॲड करीन, आई वडील आणि माझी बहीण. बिकॉज या तिघांमुळे आजच्या डेटला माझ्या मी ॲडव्होकेट झालो आहे किंवा जे काही मी करतोय माझ्या ॲक्टिंग क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये ते ह्या तिघांमुळे आहे. कारण की सिच्युएशन अशी आहे की एक वेळ अशी होती की मी बाकीच्या गोष्टींमध्ये बिझनेस करण्यामध्ये किंवा याच्यामध्ये मी 1 वर्ष लॉ करून सोडून दिलं होतं. पण जस्ट बिकॉज ऑफ बोलतात ना की शिक्षण घेतल्याने दृष्टिकोन किंवा दूरदृष्टी आपल्याला येत नाही, ती माणसामध्ये असावी लागते, ती माझ्या आईवडिलांमध्ये आहे. त्यांनी मला सांगितलं की शिक्षण हे किती महत्त्वाचं असतं. आज त्यांच्या गायडन्समुळे, बहिणीच्या गायडन्समुळे आज आम्ही दोघंजण ॲडव्होकेट आहोत आणि हे पूर्ण श्रेय मम्मी पप्पांचं आहे. मला वडिलांबद्दल एवढंच बोलायला आवडेल की मी खूप माझे मित्र असे आहेत ना की ज्यांचे आईवडील मी बघितले चुकीचे सल्ले देतात किंवा मुलं चुकीच्या गोष्टी करत असतील तरी त्यांना टोकत नाही, रोकत नाही. पण माझ्या घरामध्ये एक गोष्ट मी नेहमी बघितले, मी जरा जरी चुकीची गोष्ट करत असेल ना तर माझे वडील मला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार म्हणजे करणार. कारण की त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे कपटीपणा किंवा कोणाशी खोटं बोलणं किंवा कोणाला लुबाडणं ह्या अशा गोष्टी कधीही केल्या नाही पाहिजे. किंवा आपल्याकडनं चुकून एखादी गोष्ट घडत असेल तर ती थांबवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. हे एक आईवडील म्हणून माझ्यासाठी ब्लेसिंग्स आहेत देवाच्या. आणि मी एवढंच सांगेन की इथे जेवढे त्यांचे मित्र आहेत हे सगळे त्यांच्या भावासारखे आहेत. म्हणजे मी इथे आल्यानंतर मला असं वाटतं की माझे ॲक्च्युअलमध्ये खूप सारे काका आहेत. चुलत माझे काका पण इथे आलेत, अनिल मोरे. तसेच माझे दुसरे काका पण, मडवी काका पण इथे आलेले आहेत. तर दोघांमध्ये मला काही फरक वाटत नाही, कारण की त्या दोघांकडनं मला तितकंच प्रेम मिळते. वळंजू काका आहेत, संदेश दादा आहे, किरण दादा आहे. हे सगळे असं परिवार आहे ना की उद्या जर काही वाटलं मला आणि मला कोणाला फोन करावा असं वाटला तर मी त्यांना डायरेक्टली फोन करू शकतो. हे नातं इथे निर्माण झालेलं आहे आणि हे आयुष्यभर असंच राहू. गवारे काका पण आलेले आहेत, ज्यांना मी दाढीवाले काका असं म्हणतो नेहमी, ते पण आज आलेले आहेत. तर मला खरंच खूप भरून येत आहे आणि मी सगळ्यांना एवढीच विनंती करेन की जरी ते निवृत्त होत असले तरी तुमची जी मैत्री आहे, तुमचा जो भाऊचारा आहे तो नेहमी असाच राहू दे आणि असंच त्यांच्यासोबत राहा तुम्ही. आणि मी वडिलांना एवढंच म्हणेन की तुम्ही निवृत्त झाल्यात, आता आराम करा, आता आम्ही काम करू, काही टेन्शन. थँक्यू सो मच. धन्यवाद. मी या ठिकाणी मोरे साहेबांचे बंधू, तुम्हाला बोलायचं आहे की मोरे साहेब बंधू ना? नाही ना?
तर तुम्ही आपण जरा उठून जरा त्यांना सगळ्यांना आपला चेहरा दाखवायचा आहे. मी सगळ्यांच्या वतीने आपलं स्वागत करणार आहे. बघा मोरे साहेबाचे बंधू या ठिकाणी उपस्थित झाले. बघा सेम टू सेम दिसत आहे चेहऱ्याने, बसून घेतलं सेम मोरे साहेब दिसतात एकदम सेम. धन्यवाद साहेब. तर मी जाधव साहेब आता हे करते. जाधव साहेब या. मी जाधव साहेबांना विनंती केली. वैश्वल मजदूर संघाचे सरचिटणीस आहेत जाधव साहेब, तर त्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका पजवा कार्यशाळेतील आपले सर्वांचे आवडते असे दोन्ही श्रमिक कामगार रवींद्र तुकाराम कासारे आणि सुनील लक्ष्मण मोरे या दोघांचा या ठिकाणी आपण हा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालक आपणा सगळ्यांच्या परिचयाचे आदरणीय शिवाजी पवार साहेब, ज्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्याचे धनराज सावंत, आमच्या म्युन्सिपल मजदूर संघाचे उपाध्यक्ष, आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते आदरणीय सुधाकर गायकवाड आणि या ठिकाणी या कार्यशाळेमधील आपण सगळे मोरे आणि कासारे यांचे सर्व सहकारी कामगार मित्र, मोरे आणि कासारे या दोन्ही परिवाराचे कुटुंबीय मंडळी आणि या ठिकाणी दोन्ही ॲडव्होकेट आमचे या ठिकाणी जयी साहेब, एओ मॅडम, आदरणीय मोरे मॅडम, त्याचप्रमाणे हेक्टर गट मॅडम, आपलं देखील स्वागत करतो. खरं तायडे साहेब आज या ठिकाणी नाही आहे, ते हेड ऑफिसला गेलेले, पण आपण आवर्जून उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मी नेहमी असं सांगतो की आमचा कामगार असेल, श्रमिक असेल, जेही असेल, त्या खात्याचा जो आमचा प्रमुख असतो, त्या खात्याच्या प्रमुखाने त्या दिवशी सेवानिवृत्तीला उपस्थित राहिलं तर त्या कामगाराला त्याच्या आयुष्यामध्ये फार मोठा क्षण असतो. आणि म्हणून मी सगळ्या वरिष्ठांना सांगतो, त्या दिवशी कितीही जरी कामं असली तरी थोडासा वेळ आम्हाला द्या आणि त्या माणसाचं कौतुक करा. आणि म्हणून तुम्ही उपस्थित आहात दोघी, तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. काम तर नेहमीच आहे, ते करायचंच आहे, फायली बघायच्याच आहे, परंतु त्याहीपेक्षा अधिक आपला एक सहकारी जातो, त्याचं कौतुक करण्यासाठी आला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. म्युन्सिपल मजदूर संघाचा सरचिटणीस आहे. एक आयुष्यामध्ये असा आमचा एक शिपाई आला होता, त्याला आमचा जेई हा नेहमीच काही ना काहीतरी सांगून बोंब मारायचा. कामगारांचा शिपाई होता, पण अत्यंत कर्तव्यदक्ष. जसं आता निकिता म्हणाली की माझ्या पप्पानी आम्हाला जे आदर्श घालून दिले आहे, तसा तो एक आदर्श होता पिता. शेवटी त्याला अनेक दिवसांनी राहवलं नाही आणि मग तो आपल्या साहेबाला म्हणाला, साहेब मी शिपाई आहे, मला माहिती आहे, तुम्ही माझे साहेब आहेत हेही मला माहिती आहे, तुम्ही डिग्री घेतली हेही मला माहिती आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला 3 पोरगे आहेत आणि तिन्ही तुमच्यासारखे डिग्री घेऊन इंजिनियर झालेले आहेत. त्या 3 इंजिनियर बापांचा मी या मुलांचा बाप आहे असं गर्वाने सांगितल्यानंतर साहेब चकित झाला. आज मला त्यानंतर मोरेंची दोन्ही मुलं ॲडव्होकेट म्हणून त्यांनी केली, ते श्रमिक असताना याचा मला फार आनंद झालेला आहे. आणि म्हणून या दोन्ही मुलांचं कौतुक करतो. तो ॲक्टिव्ह देखील आहे की आपल्या आईवडिलांची इच्छा असते. मी नेहमी सांगतो, 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी कुणाचा बड्डे होत नव्हता बरं का. एका दुसऱ्या ब्राह्मणाचा झाला असेल तो शिकलेला होता म्हणून, परंतु बाकी मध्यम वर्गातल्या कुणाचा बड्डे होत नव्हता, कारण त्याला बड्डेची तारीखच माहीत नव्हती. आणि अशामुळे ती बड्डेची नोंद करणं, मृत्यूची नोंद करणं हे काही तेव्हा पद्धत नव्हती. आणि म्हणून जन्माला आलो गेलो काही सारखंच होतं. आणि त्यामुळे पूर्वी माणसं अडाणी असायची, पण आपल्या मुलाचं नाव आहे ना काय ठेवायची, मुलगी झाली तर सावित्री ठेवायची, मुलगी झाली सरस्वती ठेवायची, लक्ष्मी ठेवायची, मुलगा झाला तर महादेव ठेवायचे, सीताराम ठेवायचे, तुकाराम ठेवायचे. काय अपेक्षा होती, हे जसे साधू संत देव झाले, माझ्या पोटी जन्माला आले माझं मूल आहे, त्याचा मला बड्डे आणि बारसा जरी करता येत नसला
तरी त्याला नाव ठेवून उद्या तो देवाच्या रूपामध्ये यावा आणि त्याचं सगळ्यांनी कौतुक करावं अशा तऱ्हेची अपेक्षा घेऊन आपल्या आईवडील आपलं नाव ठेवायचे. आता आमच्याकडे कासारे गवरे गायकवाड आहेत. आम्ही बाबासाहेबांच्या कृपेने 56 नंतर बौद्धांना स्वीकार केला. मग राहुल झाला, सिद्धार्थ आला, प्रकाश आला, निकिता आली, निखिल आला, अशी अलंकारिक नावं आली. आमच्याकडे देवगडचे एक सुपरवायझर म्हणून रिटायर झाले गृहस्थ होते, आमच्या युनियनमध्ये होते आणि 96 कोळी मराठा होते. ते मला नेहमी असं म्हणायचे, यादवराव आम्ही जरी 96 कोळी मराठी असलो तरी नावं मात्र जर बघायची असतील तर कुठल्या समाजात तर ती बौद्ध समाजामध्ये इतकी अलंकारिक नावं असतात, त्याचा मला फार गर्व आहे असं मला अनेक वेळा ते बोलायचे. तेव्हा सांगायचा प्रयत्न आहे की या दोन्ही मुलांनी आपल्या आईवडिलांची अपेक्षा पूर्ण केली आणि एवढं मोठा दैनिकपान यश संपादन केलं. त्याबद्दल मी सुनील मोरे आणि त्यांच्या अर्धांगीचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे की आमचे या ठिकाणी रवींद्र कासारे त्यांचा तर मुलगा तासा समुद्रपार कॅनडाला जाऊन येतो आहे. अरे बाबासाहेब हेच म्हणाले, आम्हाला संधी द्या, आम्ही कुठेही मागे दिसणार आहोत. आणि म्हणून देशाच्या घटनेमध्ये प्रत्येकाला बाबासाहेबांनी संधी दिलं. त्या संधीचं तुम्ही सोनं केलं, त्याबद्दल तुम्हाला वंदन करतो, तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. असे दोन्ही यशस्वी बाप जरी श्रमिक असले तरी ते अधिकाऱ्यापेक्षा कमी नाही असं माझं स्वतःचं मत आहे. की म्युन्सिपल मजूर संघाच्या वतीनं आदरणीय आमचे कासारे साहेब आहे, 23 वर्षापूर्वी त्यांचा नाही माझा संबंध आला. फेब्रुवारी 1999 मध्ये मी आमच्या बौद्ध समाजाच्या बहुजन पंचायत समितीच्या निवडणुकीला उभा होतो आणि त्यांची जी शाखा आहे बहुजन पंचायत समितीची माडामध्ये अंधेरीला 4 बंगल्याला, त्या शाखेचे जे पदाधिकारी तेव्हाही होते आणि आताही आहे. आमचे सिद्धार्थ कासारे नावाचे एक फार मोठे नेते आहेत, ते जी नॉर्थमध्ये कामाला होते. त्यांनी मला सांगितलं, तू माझा भाऊ आहे प्रकाश जाधव, तुम्ही कासारेकडे जा, माझं नाव सांगा, तुम्हाला 1 मत हे हक्काचं मिळेल आणि तुमचा विजय पक्का होईल. तुम्हाला खरंच सांगतो, कासारेंना 23 वर्षापूर्वी भेटलो, त्यांनी स्वतःची तर ओळख करून दिली, पण स्वतः बरोबर आपले जे 4 सहकारी होते त्यांची सुद्धा ओळख करून दिली. आणि त्या शाखेच्या 5ही लोकांनी मला मतदान केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत मी हॅट्रिक करून 18 वर्ष बहुजन पंचायत समितीचा एक सदस्य म्हणून काम करतो. त्याच्यामध्ये कासारे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून त्यांनी परवा मला फोन केला आणि ते मला म्हणाले, जाधव साहेब आता 31 तारखेला सेवानिवृत्त होतो, तुम्ही आलं पाहिजे. आणि मी म्हटलं तुम्ही काय विनंती करता? प्रकाश जाधव तुमच्यासाठी येणार आहेत ना. आता 2 कामगार मला हेड ऑफिसमधून फोन करतायत, 3ची वेळ दिली होती, दोघांनाही मॅडमने सस्पेंड केलं आहे एका छोट्या चुकीच्या गोष्टीनं. एकाला तर फारच चुकीनं केलंय, त्याचा साहेब म्हणाला त्याच्या निलंबनाचा सगळा पगार देतो, सगळी त्याची रजावर मंजूर करतो, पण ती चूक झाली आहे मान्य करतो, पण अजून त्याला कामावर नाही घेतलं. ते दोघेही फोन करतात तिथं जायचं आहे. असं असलं तरी सुद्धा मी जर आदरणीय कासाऱ्यांसाठी 2 शब्द जर बोलू शकलो नाही, इथे थांबू शकलो नाही, तर तो मला माझा अपराध वाटेल. म्हणून थांबलो. आदरणीय सुधाकर गायकवाड यांनी सुद्धा मला सांगितलं की हे दोघे सहकारी सेवानिवृत्त होत आहेत, जाधवसाहेब या. आणि म्हणून मी आलो. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या दोघांचंही दर्शन झालं आहे. आता तुम्हाला काही बोलण्याची गरज नाही, तुमचे पैसे तुमच्याच नावावर ठेवा असं सांगायची काही गरज नाही, कारण तुमची सगळी अपत्य आहे ही तुमच्याही पेक्षा पुढे आहे, की तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचा त्रास देणार नाही. आणि म्हणून इतकं सुंदर कुटुंबातले तुम्ही दोघंही बाप आहात, त्या तुम्हाला दोन्ही बापांना सॅल्यूट करतो आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. जेवढी वर्ष तुम्ही महानगरपालिकेची सेवा केली तेवढीच वर्ष तुम्ही महानगरपालिकेची पेन्शन खा, अशा तऱ्हेच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद साहेब. जाधव साहेबांचे मी आभार मानेन. या तिथंच देतो. आणि आता मिसेस नाही बोला. व्यासपीठावरती विराजमान असलेले सन्माननीय अधिकारी
आणि माझ्या समोर सगळे बसलेले माझे मंडळी, मी श्री रवींद्र कासारे यांची पत्नी सौ विद्या रवींद्र कासारे. आज सेवानिवृत्ती दिनाच्या निमित्त माझे थोडं मनोगत व्यक्त करते. कासाऱ्यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि मनमिळाऊ. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत नातेवाईक मित्रपरिवार यांना धरून ठेवण्याचे काम केले. सन 1991 साली ते कामावर रुजू झाले आणि नोकरी करता करता घरातील जबाबदाऱ्याही त्यांनी व्यवस्थितरित्या पार पडल्या. आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे म्हणजे त्यांचे आईवडील असो किंवा आमची मुलं असो यांना कधीच कुठल्याही गोष्टीची त्यांनी कमतरता भासू दिली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आवर्जून तुम्हाला सांगायची वाटते मला की माझ्या माहेरच्या सुखदुःखामध्ये कासारे नेहमी माझ्या पाठीशी नाही तर माझ्या सोबत राहिले आणि त्यासाठी त्यांना हॅट्स ऑफ. अँड आय एम प्राऊड दॅट यू आर माय हॅपी. आता मला असं सांगायचं की यापुढील आता आज निवृत्ती दिनाच्या निमित्ताने मला त्यांना असं सांगायचं की आता ह्या आयुष्यभराच्या कष्टानंतर थोडासा स्वतःसाठी आता वेळ काढा. नवे क्षितिज नवी पहाट, फुलावी आयुष्याची फुलबाग, हे स्मितहास्य सदैव तुमच्या चेहऱ्यावर राहो आणि हजारो सूर्य तुमच्या पाठीशी तळपत राहो, ही माझी तुम्हाला शुभेच्छा. आता मी एक छोटीशी कविता बोलते ती जे सेवानिवृत्त झाले त्यांच्यासाठी आणि जे होणार आहे त्यांच्यासाठी आणि आज आमचे मोरे भाऊ आणि आमचे कासारे यांच्यासाठी. तर प्लीज तुम्ही दोघांनी नीट ऐका. ॲक्च्युली निवृत्ती दिन म्हणजे कसं असतं, एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू. आज तुम्ही यांच्याबद्दल एवढे भरभरून बोलत होता तर ॲक्च्युली इकडे तर चालू आहे डोळ्यातून पाणी आणि माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. तर मी थोडंसं बोलते, जरा प्लीज दोघांनी आणि सगळ्यांनी थोडंसं ती कविता शांतपणे ऐका. वाटा वेगळ्या नाही होत आहेत या, वाटा वेगळ्या नाही होत आहेत या, बस हे आयुष्य आता थोड्या वेगळ्या वर्णाने जाणार आहे. निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळी, निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळी, कारण आपल्यासोबत बऱ्याच अनुभवांची गाठ असणार आहे. निवृत्ती म्हणजे पोचपावती, आपण केलेल्या कामाची चोख कामगिरी बजावल्याची. राईट. निवृत्ती म्हणजे पोचपावती, आपण केलेल्या कामाची चोख कामगिरी बजावल्याची. निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड, निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड आपण अमुक जागी पोहोचल्याची. निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा, जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा. आणि निवृत्ती म्हणजे एक सुखद मोका, शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा. थोडंसं कॅलेंडर बदलेल इथून पुढे, थोडंसं कॅलेंडर बदलेल इथून पुढे आणि आपल्यासाठी सर्वच दिवस रविवार असतील इथून पुढे. सणावारांना होणाऱ्या भेटीगाठी आता ऑफिसऐवजी घरीच होतील इथून पुढे. उगाच डोळ्यात पाणी पिणी नाही आणायचं बरं का. मित्र आता कोणत्याही भलत्या वेळी कॉल करतील इथून पुढे.
मित्र आता कोणत्याही भलत्या वेळी कॉल करतील इथून पुढे. बस आता शांत निवांत आयुष्य जगायचं. बरं का भाऊ आणि कासारे, बस शांत निवांत आयुष्य जगायचं. आपल्याला जे आवडतं त्यातच रमायचं. आपल्याला जे आवडतं त्यातच रमायचं. गायन, वाचन, भटकंती, तब्येतीला जे परवडे ते सगळं करायचं. कारण आता आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली आहे. आजपासून स्कोअरसाठी नाही बरं का, आनंदासाठी खेळायचे. स्कोअरसाठी नाही, आनंदासाठी खेळायचे. धन्यवाद. हॅलो. आणि आपल्या वहिनी यांनी जी या ठिकाणी कविता एक बोललेली आहे तर आपल्याला सगळ्यांना ते गैरवरून आलेलं आहे. तर मी वहिनींना धन्यवाद देईन. आणि त्यानंतर मी या ठिकाणी कासारे साहेबांसाठी पाटील साहेब आले. 2 शब्द बोला का सर? गायकवाड. हां, त्यानंतर मी आकाश साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तुम्ही नंतर साहेब असले. उपस्थित मान्यवर, माझे एक सहकारी आणि माझ्यासमोर बसलेलं कामगार होतं. कासारे आणि मोरेंच्याबद्दल सांगायचं झालं तर पवार मगाशी जसं बोलले की एकदम नम्र स्वभाव. काही जरी काम सांगितलं तरी हसतमुखाने करणार. त्यांना मी एवढंच सांगेन की इथून पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. निवांत राहा, घरच्यांसाठी वेळ द्या, खूप फिरा आणि मजा करा. धन्यवाद. यानंतर मी कदम साहेबांना विनंती करतो. नमस्कार. आजची सरकार होती कासारे साहेब आणि मोरे साहेब आणि माझ्या कामगार मित्रांनी. तर आज वयाची 58 वर्ष पूर्ण करत हे 2 व्यक्तिमत्व आपल्या इथून रिटायर होत आहेत. तर कासारे साहेबांबद्दल बोलायचं राहिलं तर ते वरती ऑफिसला बरेच वेळा तुमच्या मदतीच असायचे. तर त्यांचा स्वभाव जसं तुम्ही बोलला तसा नम्रच होता. कधीही काम सांगितलं तर हो चालेल, फक्त एवढा शब्द असायचा आणि काम पूर्ण असायचं. आणि मोरे साहेबांबद्दल बोलायचं तर मी जेव्हा जेव्हा वाटपामध्ये फेरी टाकायचो तर मला सदैव त्यांच्या हातात का असा रिकामा दिसला नाही. आता एखादा स्पॅनर असायचाच असायचा. बऱ्याच वेळा मला ते ऑब्झर्व झालं की ती कंटिन्यू कामामध्ये असायची बऱ्याच वेळा. तर माझ्याकडून या दोघांना पुढील आयुष्य आरोग्यमय जावं ही शिकवण्यासाठी प्रार्थना. मी यानंतर कासारे यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. त्यानंतर आपण सत्काराला सुरुवात करू. कासारे. हॅलो. व्यासपीठावर उपस्थित सर्व अधिकारी व सर्व कामगार बंधू, आज आपण वेळात वेळ काढून आमच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार. मी या ठिकाणी आपण सर्वांचे आभार व्यक्त करण्याकरता आलो तर तो आभार परक्यांचे मानायचे असतात, आपल्या माणसांचे नाही. त्यामुळे मला आपले सर्वांचे आभार व्यक्त कसे करावे याबाबत प्रश्न पडला आहे, ज्याबाबत मी थोडेच म्हणू इच्छितो. आपल्या माणसांचे आभार आपण नसतात मानायचे. आपल्या माणसांचे आभार आपण नसतात मानायचे. जिव्हाळ्याचे भाव त्यांचे फक्त असतात काढायचे. जिव्हाळ्याचे भाव त्यांचे फक्त असतात जाणायचे. असाच या सोहळ्यामधून जपायचे असतात नाती. असाच या सोहळ्यामधून जपायचे असतात नाती. हृदयात असतात साठवायचे आठवणींचे मोती. आज आमच्या शब्दाला मान ठेवून
पाठक साहेब इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे एक दुःख वाटतं असं की किशोर पावसकर हे आज आमच्यामध्ये इथं नाही आहेत. त्या गोष्टीचं थोडंसं दुःख वाटतं आहे. पण त्या आमच्या क्रिकेट संघाचे एक त्यांना आम्ही मॅनेजरपद असं दिलं होतं त्यावेळेला ते सगळे धावपळ करायचे आणि पाटील साहेब आमच्या पाठशी असायचेच. त्या गोष्टी थोडंसं आम्हाला दुःख वाटतं बाकी तसं. आणि मी एवढं बोलू शकतो बोलत होतो. जय महाराज. आपले कामगार बंधू मोरे साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करणार, पण त्यांना एवढं भरभरून आलं आहे की ते बोलू शकत नाही. मग त्यांच्याबद्दल मी शिवाजी पवार यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायला सांगतो. मोरे साहेबांनी आपलं या लेखनाद्वारे मनोगत व्यक्त केलं आहे. मनोगत सेवापूर्ती सोहळा अर्थात सेवानिवृत्ती. मनोगत सेवापूर्ती सोहळा अर्थात सेवानिवृत्ती. आजचा हा क्षण माझ्यासाठी सुवर्ण योगच जणू. आजचा हा क्षण माझ्यासाठी सुवर्ण योगच जणू आनंदाची पर्वणी. आयुष्याच्या प्रवासात माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो. भेटलेली माणसं चांगली किंवा वाईट असो, मात्र नक्कीच काहीतरी देऊन गेली. आजपर्यंत तुम्ही दिलेले सहकार्य, साथ, कौतुकाची थाप आणि सुख दुःखाची शिदोरी हृदयाच्या कप्प्यात आठवणी रूपात साठवण करून ठेवणार आहे. कळत नकळत माझ्या शब्दांनी तुमची मनं दुखवली गेली असतील तर मला माफ करा. आज माझा सेवा स्फूर्ती सोहळा आयोजित केल्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभारी आहे. यापुढं असंच प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असू दे हीच मनी इच्छा. धन्यवाद. धन्यवाद मोरे साहेब. आपण या लिखाणाद्वारे आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर आपण सत्काराला सुरुवात करूया. हां चला चव्हाण या. झालं असेल ना या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेच्या वतीने जे प्रशस्ती पत्रक आणि सेवानिवृत्त झाल्याकरता जे ट्रॉफी दिली जाते, तर मी एवढं मॅडम संके मॅडम यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते मोरे साहेबांना एक सन्मान चिन्ह आहे ते द्यायचं आहे महानगरपालिकेच्या वतीने. त्यानंतर मी गरज मॅडम यांना विनंती करेन की कासारे यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक आपण द्यायचे आपल्या. बरं, पूजा कमिटीतर्फे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ या ठिकाणी देण्यात येत आहे. लब्धे यांना विनंती करेन. त्यानंतर आनंद कांबळे या पुढे. आनंद कांबळे 4 मिनिटाचे कार्यक्रम होते. आनंद कांबळे मोरे यायला द्यायचं. मोरे
त्यानंतर मी बोलते कोण आहे तो वेळ द्यायला विचार बोला तुम्ही या गोलटे आता झालं ऑक्टोबर 17 ऑक्टोबरला विचार होतोय गोलटे आणि यांनी कासार यांना 4 रुपयांनी खूप सोडलेले आहे. चला मॅम मी गरज मॅडमला विनंती करतो की त्यांनी साडी विशेष मोर यांना द्यायची कामगाराच्या वतीने. थांबा चंदन मिसेस कासारे मॅडम थांबा कासारे मॅडम यांना द्यायचं मॅडम. त्यानंतर संजयप्पा हे मोरे आणि कासारे यांना 4 श्रीफळ दिले. संजयप्पा या इथे सागर 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 त्यानंतर एकमेव कॉलेज आहे जे मंडळी आले या या मुक्तो आणि तुझं काय सरबडे आणि ती वागेला साहेब हां सर वागेला सुरुवे चला कर 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 तुझ्या हिशोबाने कर मी फक्त मागून आहे. जाधव साहेबांच्या हस्ते घ्या पुढे हां त्यानंतर मी गौरव साहेबांना विनंती करतो की त्यांनी मोरे साहेबांना एक छोटीशी गिफ्ट आणलेली आहे. त्यानंतर गौतम कांबळे यांना विनंती केली. काका काका उभे राहा. कासारे गौतम कांबळे यांच्याजवळ रवींद्र कासारे यांना गिफ्ट. हां फोटो कर सगळं काढला ना यांचा काढला ना काढ ना आपलेच आहेत ते. त्यानंतर मी नाईक करा अरे
इकडे बघा काका इथे बघा काका बघा इकडे इकडे बघा इकडे थँक्यू अरे शॉल आहे शॉल आहे शॉल चलो जरा इकडे फोटो काढा कासार इकडे काका इथे बघा चला पुढे थांबा मळवी बोली ना मजा द्या तुम्ही मध्ये मध्ये तसं मला सांगा वेळ माझं लगेच मला घ्या. कळत नाही. मी याच्यामध्ये जरा बघा पटकन या. बरोबर आहे चला. मोरे मोरे मी मोरे येणार आहे काय बोलतो हां म्हणजे हे यांना घरी नव्हतं बघायला लागेल ना मध्ये स्टॉप केलं हां हेड जाते आता बरोबर आहे काका इथे बघा एक मिनटं हॅलो हॅलो म्हणजे झालं काय म्हणजे याच्यावरून साडी गिफ्ट आहे मोरे मॅडमला चला त्यानंतर फायद्याचे दोघांना सातारे आणि पुण्यामध्ये सागर का इकडे इकडे काका या साईडला इथून इथून घे इथून लाईट सांगते काय इथे बघा इकडे इकडे कॅमेरामध्ये त्यानंतर मी प्राजक्ता गावडे गावडेची कन्या एक कासारे मोरे यांना पुष्पगुच्छ देत आहे काही इकडे बघा आपल्याला हां एक मिनिट मग काढ तुझ्या हिशोबाने काही इकडे काही ओके 2 मिनिट थांबा इकडे काका इकडे मी कदर साहेब आणि आताच्या जनांना विनंती करेन की त्यांनी हे आपलं गीत जे आहे अधिकाऱ्याकडून जे बंद झालं ताई पण या इकडे या इकडे इकडे बाहेर वेळ लागला तर जायचं जावा त्या थांबा झाला समोसे गेले या लाईट येते ना चेहऱ्यावरती का पुढे घेऊ लाईटला थोडं घे प्रशांत का तुझ्या इकडे हिशोबाने. बघा तुम्ही इकडे बघा चालवी या बघा इकडे रवींद्र कासरे यांना चालवी कामगारांतर्फे भेट देते चालेल इकडे या सुनील मोरे यांना कामगारांतर्फे गिफ्ट द्यायचं हां चालेल घ्या आता हे नावाला पुढे सांगा नाव सांगा नाव मला नाही माझं नाव मला माहिती बरं कोणतं आहे या ठिकाणी सुनील मोरे आणि कासारे यांना कामगारांच्या वतीने म्हणजे शिवाजी पवार वंजारी प्रकाश गायकवाड दिलीप सपवार सोंदे आणि गोईंगर आणि गंगा सावंत यांच्या वतीने एक छोटीशी भेट आलेली आहे ते त्यांनी त्याचा स्वीकार करते या
एक एक द्या एक एक द्या एक एक द्या एक एक द्या प्रशांत या ठिकाणी सर्वबंधू आलेले आहेत आमच्या शिका या ठिकाणी खूप झालेले आहेत. त्या दोन्ही पालकांना छोटे संगीत झालेलं आहे. चला सकाळच्या ते काका ओळखलंच नाही तिला साडेचार वाजलेले आहेत. तिला ती समोर येते एवढी एवढीशी होती. हा एक बळूंच्या वगांची मुलगी एवढी एवढीशी होती. हा ठेवा ठेवा एक मिनिट ठेवा ठेवा झोपवा असं इथे बा इथे बा इथे बा एक मिनिट थांबता थांबता थांब सागर फोटो ते ते इथे ते मी घेऊ ते इथे दे आला ना मी पण मारतोय मध्ये मध्ये इथून क्लिक मारतोय बघू कसे येतात इथून डायरेक्ट क्लिक पण होतं. हां हे पण ते आपले ॲक्च्युअल कॅमेऱ्यातले जे क्लॅरिटी येते ना तेवढा ऑटो फोकस वगैरे होत नाही. इथे बा इथे बा इथे बा भाऊ इथे बा इथे इथे हां तिकडे बघा आता मम्मी दिसते. अशा रीतीने या ठिकाणी सत्कार काका एक मिनिट थांबा पार पाडलेला आहे. आणि काका 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 एक मिनिट हात लावा ना फक्त इथे बघा इथे बघा इथे बघा मंडळी यांनी कासारे आणि मोरे साहेबांना भेटून घ्यायचं. इथे बघा इथे बघा इथे बघा घे सागर बघा इकडे लाईट चालू ठेवा ना लाईट लाईट तुम्ही दोघं पण दिसा रे जरा कोणच नाही आपण तिघं दिसतच नाही कशातच नाही. निकाल लेना फोटो अभी जाते जाते इनके जो दोस्त दोस्त रहेंगे उनके निकालेंगे फोटो है ना चालेल ना तेवढे. अरे पिशवी आहे का गाडीमध्ये अगं एक बॅनरच्या मागे ना मम्मी आपण ते काढून घ्या इथे उभे आहेत कसे अगं आता खाली असेल तर आता काढून घे पाहिजे. एक मिनिट असू दे असू दे हां एक मिनिट एक फोटो काढायचा होता मग त्या ह्याच्या सोबत हां 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 कर सगळं मम्मी
एकत्र येतात अशी येतात पप्पा असे या असे 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 असं असू द्या काढ बघ जरा काका सगळे या ना आता प्लीज सगळे या हा थांब ना बाहेर काढूया पहिला असे ते काढू दे बॅनर वगैरे ना मागे या आज जाऊ जा ना भाऊ काका आतमध्ये जाऊ ना जितकं जातील तितके हां जाऊ ना काका फोटोमध्ये यायचं आहे म्हणून बोललो मी व्हिडिओ पण काढतोय इकडे काढला ना सागर थँक्यू हां हां सगळे पाठवतो हां घ्या हे व्हिडिओ चालू आहे कंटिन्यू का की इथे बघा हसा ना काका हां हां ते सगळ्यांचे परत एक काढणार आहे जेवढे आहेत ना आपले सगळ्यांबरोबर एक एक फोटो काढणार आता इथे हां राहिला ना बरं बांधलं आपण काय हां या सागर समोर आहे लाईटीच्या खाली आहे ही लाईट घे ना पुढे सागर ते काढा चला ठीक आहे काढणार सगळे काढणार काका सोबतच असू द्या ना दोघांना हां ओके रेडी काका थोडं या साईडला ना एक दोघांनी इथे या ना काका इथे या ना इथे या ना बघा इकडे थँक्यू सागर आता एक ना ह्यांचे ग्रुपली पटकन फोटो पप्पा आता सगळ्यांनी आहे ना ग्रुपनी फोटो काढून घ्या सिंगल डबल जसे सागर आहे इथे तो काढेल सागर ज्यांचे फोटो काढायचे आहेत ना सिंगल डबल काढा फोटो सागर आहे इथे काढायला ओके हां काढा ना सागर हां इथे लाईटमध्ये आहे दादा इथे लाईटमध्ये लाईट वर करू का चारचा ग्रुप करा आणि चांगले फोटो येते लाईट ब्लर येते का ह्याची ठीक आहे काढू ही लाईट काढू का
ओके थँक्यू. चला राहा उभे राहा उभे राहा. बघा इकडे जवळ आहे जवळ. बघा इकडे. याच्याकडे बघा याच्याकडे. ओके दादा या बाकीचे कोण आहेत या बघा कसे आहेत. ठीक आहे बघा इकडे या. थँक्यू. काम करायचं सुद्या या 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 चार 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 घ्या. चार 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 म्हणजे फोटो चांगले येतील. बघा इकडे. बघा इकडे. प्लीज इथे बघा. ओके थँक्यू. या ना म्हणूया. बघा इकडे. बघा इकडे. बघा इकडे. इथे बघा इथे इथे ह्याच्याकडे बघा. थँक्यू. हां काका राहा ना काका राहा ना. दोघांचं पण काढूया दोघांचं पण काढू. बघा इकडे. थँक्यू. हां हां त्यांचं दोघांचं राहिलं ना. परत मडवी काकांचा पण काढा त्यांची. काका एक मिनिट असे बघा एक तोंड दाबू नका. ठीक आहे परत एकदा स्माईल. काका उभे राहा. बघा इकडे. बाप्पा इथे बघा. इकडे इकडे कॅमेरा आहेत माझ्याकडे. ह्याच्याकडे बघा. राहा भाऊ राहा उभा राहा समोर बघ. बाप्पा इथे बघा. बघा इकडे माझ्याकडे. त्याच्याकडे बघा. थँक्यू. हे बघा अरे का यांच्यावर बघा इकडे माझ्याकडे. ह्याच्याकडे बघा. तात्या तात्या कुठे गेले काका. चारशे 40 वाला 440 देऊन टाक. बरोबर ओके फायनल. त्याला किती रेट 220. मी 220 देतो. 440 चहावाले मी झालेले. हां 220 द्या बाप्पा. हां 220 म्हणजे चहावाले पण क्लिअर झालं. हिशोब झाला. ओके नंबर टाकून देतो. चला 5:30 बस आहे रे. अब्देरीवर आता डायरेक्ट अब्देरीलाच चाललो मी. चला थंब करूया. ते पण रेकॉर्ड करायचं. शेवटचा थंब कुठे आहे? सुशांत शेलार आहे ना. हां हां बाजूला राहतो. हां काय इथे या बाप्पा इथे नंबर बोला. थांबा एक हां 786 092 थांबा बाप्पा एक मिनटं. आता थांबा थांबा थांबा. हां हा शेवटचा थंब. हां एक मिनटं. असं थांबा सागर हे बाई हा फोटो आलाय त्याच्यावरती तो पण घे. अरे यार असंच ठेव ना. इथे बघ ना माझ्याकडे. येस येस चलो काढलं मी तेवढा. चला शेवटचा थंब झालेला आहे. शेवटचा घालला
काढलास ना? येस, व्हेरी गुड. हां हां चल. बॅग घेऊन टाकलं